वाशिम जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली. टवाळखोर तरुणाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. घरात एकटी मुलगी पाहून घरात घुसून तिच्यासोबत सेल्फी काढत तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच लग्नाची मागणी करण्यात आली. या युवकाच्या त्रासाला कंटाळून 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने चक्क विष प्राशन करत आपलं जीवन संपवलं. अल्पवयीन तरुणीने विष प्राशन केल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वाशिमच्या शिरपूरमधील वाघळूद गावात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी मात्र फरार असून पोलिसांकडून तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेतला जातो. जिथे बदनामीची धमकी दिली तो सोशल मीडियावर मी फोटो येते व्हायरल करतो, सर्व लोकांना दाखवतो. मग तुझ्या संग कोण लग्न करत, तुला त्याच्यावर पर्याय ठेवणार नाही. त्याच्यामुळे मुलीनं काय केलं की डायरेक्ट विषप्राशन केलं आणि आम्हाला त्याची घटना मग 8-9 तासानं घडली की बा हिनं विष पेलं आणि 22 तारखेला त्याची डेट झाली सकाळी. त्याच्यामुळं आम्हाला फक्त न्याय पाहिजे सर. न्याय जर नाही भेटला तर आम्ही पूर्ण एक तर मोर्चा करू, नाहीतर मग तिथं येऊन आम्ही आत्मदहन करू. कोणचं एक करायचं, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. फक्त पोलिसांना तक्रार दिली, तपास चालू आहे, आरोपी फरार आहे. भारतीय न्याय संहिताकडून 108, 74, 75, 66, 333 पोक्सो कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. जीवाने मारेल अशी धमकी दिल्यामुळे त्यांनी अशी धमकी दिल्यामुळे ती घाबरली व ती घाबरून तिने काहीतरी विषारी औषध सेवन करून तिला तिच्या नातेवाईकांनी तिला वाशिम येथे क्रिटिकेअर हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं होतं आणि परंतु ती 22 तारखेला मयत झालेली आहे. अभिषेक विष्णू देशमुख याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला आम्ही अटक करत आहोत.